नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। खूप आनंदाची बातमी आहे, 2 वर्षानंतर चक्क इंडियन आर्मीची भरती निघत आहे। तर पुणे एअरवरची भरतीचं रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे। ही देशातली पहिलीच अग्निवीर भरती होणार आहे। तर याबद्दलची नोटिफिकेशन डिटेलमध्ये आपण बघणार आहोत। पूर्ण नोटिफिकेशन आलेली आहे, त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे आणि त्या नोटिफिकेशन काय मुद्दे आहेत, यावर्षी काय वेगळं असणार आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण काही JCOचं जे पहिलं रजिस्ट्रेशन होतं ते चालणार आहे का, आत्ताचे रजिस्ट्रेशन कसं आहे, आधार कार्डचं यात किती महत्त्व आहे, या सर्व गोष्टी डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही। तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। इथून पुढे आर्मीच्या आणि पोलीस भरतीचे अपडेट पण तुम्हाला इथे मिळत राहतील। तर प्रथमतः आपल्याला जर अग्निवीरची ही नोटिफिकेशन होती ती गेल्या आठवड्यात आलेली होती। ही अग्निवीरची नोटिफिकेशन झाली आणि ही जी आहे ती पुणे एअरवरची नोटिफिकेशन आहे। तर यामध्ये पूर्ण डिटेल दिलेली आहे। तर ही नोटिफिकेशन जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला माझ्या वेबसाईटची लिंक देत आहे, त्यामधून तुम्ही ओपन करू शकता किंवा तुम्ही digitalnaukri.com या वेबसाईटवरती जरी गेला तरी तुम्हाला इथं बघा या पद्धतीने माहिती दिसेल। भारतीय सेना दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती। तर या योजनेबद्दल तुम्हाला काही जणांना माहीत असेल, तर काही जणांना माहीत नसेल, तर यामध्ये मी डिटेल सांगतो आता पुढे। तर ही भरती आहे, यामध्ये ही पद आहेत अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल, लिपिक स्टोअर कीपर, अग्निवीर ट्रेड्समन 10वी उत्तीर्ण, अग्निवीर ट्रेड्समन 8वी उत्तीर्ण, ह्या पद्धतीने हे पद आहेत। तर यांना शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, तर पहिली जी आहे अग्निवीर जनरल ड्यूटी GD हे 45% गुणासह 10वी उत्तीर्ण पाहिजे। अग्निवीर जे टेक्निकल आहे त्यासाठी 50% गुणासह 12वी उत्तीर्ण PCB प्लस इंग्लिश सब्जेक्ट पाहिजे तुमच्याकडे, आणि किंवा 12वी उत्तीर्ण प्लस ITI किंवा डिप्लोमा। जर तुम्ही फक्त 12वी उत्तीर्ण असाल प्लस ITI असाल तरी चालेल, आणि 12वी उत्तीर्ण PCB प्लस इंग्लिश असेल तर पण चालेल। सोल्जर टेक्निकल एव्हिएशन अँड दारुगोळा निरीक्षक ही जी पोस्ट आहे त्यासाठी तुम्हाला 50% गुणासह 12वी उत्तीर्ण प्लस PCM आणि इंग्लिश, म्हणजे PCM सब्जेक्ट पाहिजे आणि इंग्रजी पाहिजे तुमच्याकडे। आणि त्यानंतर चौथीची पोस्ट आहे लिपिक स्टोअर कीपर, त्यासाठी 60% गुणासह 12वी उत्तीर्ण पाहिजे, कला वाणिज्य विज्ञान कुठलेही, म्हणजे 12वी तुमची आर्ट कॉमर्स सायन्स असेल तरी चालेल। ट्रेड ह्याच्यासाठी अग्निवीर लिपिक स्टोअर कीपरसाठी म्हणजे कोणत्याही शाखेची तुम्हाला 12वी उत्तीर्ण पाहिजे। पोस्ट क्रमांक 5 जे आहे अग्निवीर ट्रेड्समनसाठी तुम्हाला फक्त 10वी पास उत्तीर्ण असणे गरजेचं आहे, आणि अग्निवीर ट्रेड्समन 8वी उत्तीर्ण, त्यासाठी 8वी पाहिजे। आता वयाची अट बघा, 1 ऑक्टोबर 2022 रोजी 17.5 ते 23 पर्यंत, हे लक्षात घ्या, 23 फक्त ह्या वर्षी आहे, लक्षात घ्या मित्रांनो। अग्निवीर ही 17.5 ते 21 ह्या वयासाठीच फक्त आहे। फक्त या वर्षी 2 वर्ष नोटीस निघाली नाही आर्मीची, त्यामुळे ते फक्त 23 केलेलं आहे। फक्त एकच वर्ष तुम्हाला चान्स आहे 23 पर्यंत। अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे 30 जुलैपर्यंत आहे, आणि पुणे एअरवरची जी जाहिरात आहे तुम्ही इथे क्लिक करून अशी डाउनलोड करू शकता। आणि जी अग्निपथची फुल नोटिफिकेशन आहे, म्हणजे कसा अलाउन्स आहे, ती पूर्ण अग्निपथची स्कीम जी आहे ती इथं तुम्हाला इथं क्लिक केल्यानंतर पूर्ण भेटून जाईल। आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही 1 जुलैपासून स्टार्ट झालेला आहे, तर इथं क्लिक करू शकता। त्याच्यानंतर जॉईन इंडियन आर्मीची वेबसाईट ओपन होईल। वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल। तर आपल्याला काय करायचं, इथं बघू शकता तुम्ही, या वेबसाईटवर पण तुम्हाला सर्व भेटतील। आता सध्या कुठल्या रॅली चालू आहेत ते सर्व भेटेल। आता सध्या बघा ROHU पुणे एअरवरची ही आहे, तर ही कुठं होणार आहे, अहमदनगर, फ्रॉम 23 ऑगस्ट टू 11 सप्टेंबर, याची जी नोटिफिकेशन आहे ती आहे। तर बघा रॅली नोटिफिकेशन 2022-23, तर यामध्ये मेन ॲट अहमदनगर 23 ऑगस्ट 2022 ते 11 सप्टेंबर 2022 अंडर अग्निपथ स्कीम। अग्निपथ स्कीममध्ये ही पहिलीच भरती होणार आहे पुणे एअरवरची। तर रजिस्ट्रेशन कधीपासून झालं आहे, 1 जुलै 2022 ते 30 जुलै 2022 पर्यंत ही भरती होणार आहे। त्यामध्ये पूर्ण नोटिफिकेशन खाली दिलेले आहे, ते बघू शकता, टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहेत। 4 वर्षाचं फक्त ट्रेनिंग पिरियड राहील। इथून आपण माहिती बघू पुढे। पे अलाउन्स अँड लाईट बेनिफिट्स जे आहेत, अग्निवीर पॅकेज काय आहे, तर फर्स्ट इयरला जर समजा तुमचं आता 17.5 जर तुमचं सिलेक्शन झालं, ह्या वर्षी जर 17.5 तुम्हाला वय असेल तुमचं सिलेक्शन झालं, तर पहिल्या वर्षी तुम्हाला 30,000 पगार प्लस जे काही अलाउन्सेस भेटणार आहेत ते तुम्हाला भेटून राहील। सेकंड इयरला 33,000 पगार आहे, थर्ड इयरला 36,500 पगार आहे, आणि लास्ट इयरला 40,000 पगार आहे। हे झाल्यानंतर तुमच्या पगारातील 30% रक्कम ही कट केलेली जाणार आहे, आणि ती कॉर्पस म्हणजे बॅलन्स अमाऊंट लेस कॉर्पस कॉन्ट्रीब्युशन विल बी इन हँड कंपनी। मग तुम्ही ज्यावेळेस रिटायर होईल त्यावेळेस तुम्हाला त्याचे थोडंफार गव्हर्नमेंटकडून ॲड करून तुम्हाला मिळणार आहे।
तर सेवानिधी पॅकेज काय आहे तर 5.2 लाख तुम्हाला GOI-कडून मिळणार आहे. अमाऊंट टोटल 10 लाख तुम्हाला लास्टला इंटरेस्ट ॲड करून ते तुम्हाला लास्ट 4थ्या वर्षी रिटायर झाल्यानंतर तुम्हाला ते मिळणार आहेत. ही बाकी सगळी अग्निवीरची प्रोसेस तर तुम्हाला वाचलीच असेल, तुम्ही व्हिडिओ पण बघितले असेल. तर आपण खाली वळूया की रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे. तर आपल्याला जॉईन इंडियन आर्मी ह्या वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. 1 जुलैपासून 30 जुलैपर्यंत हे रजिस्ट्रेशन करायचं आहे. 31 जुलैनंतर तुम्ही प्रिंटआउट काढू शकता, प्रिंटआउट ऑफ द ॲडमिट कार्ड विच दे विल बी कॅरी टू रॅली साईट. आणि ॲडमिट कार्ड दे विल सेंड थ्रू रजिस्टर ईमेल 31 जुलै 2022 टू 14 ऑगस्ट 2022. फॉर्म भरण्याची जी डेट संपल्यानंतर तुम्हाला लगेच हॉल तिकीट मिळणार आहे 30 जुलैनंतर. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मेलवरती पण ते हॉल तिकीट मिळणार आहे. तुम्ही तुमचं लॉग इन करून ते काढू शकता. आणि ही अग्निपथची भरती होणार आहे, कुठं होणार आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर. 23 ऑगस्टपासून 11 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला ते भरती होणार आहे. तर इथं बघू शकता, इथं तुम्हाला एज कॅटेगरी दिलेली आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन, हाईट, ह्या सगळ्या गोष्टी इथं मेजरमेंट दिलेलं आहे. तर आपण हे डिटेलमध्ये बघूया. तर पहिली जी भरती पोस्ट आहे अग्निवीर जनरल ड्युटी म्हणजे GD 17.5 ते 23पर्यंत. तिथं हॅश दिलेलं आहे, म्हणजे फक्त हे टेम्पररी ह्या वर्षीसाठी आहे फक्त. तारीख किती पाहिजे, 1 ऑक्टोबर 1999 ते 1 एप्रिल 2005पर्यंत जन्मतारीख पाहिजे तुमची. यासाठी हाईट तुमची पाहिजे 168, ही वाढवू शकते तिथे गेल्यानंतर. आणि चेस्ट जे आहे 77 सेंटीमीटर आणि छाती फुगवून 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे. आणि यासाठी काय लागते, 10वी पास पाहिजे विथ 45% मार्क्स इन ॲग्रिगेट आणि 33% ईच सब्जेक्ट. तुम्हाला 45% मार्क पाहिजे 10वीला आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये 33% मार्क पाहिजे प्रत्येक सब्जेक्टला. आणि यामध्ये जे आहे ना GDमध्ये जर तुमच्याकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन असेल तर तुम्हाला विल बी प्रेफरन्स फॉर ड्रायव्हर रिक्वायरमेंट्स. म्हणजे GDमध्ये तुम्हाला ड्रायव्हर रिक्वायरमेंटसाठी सुद्धा कन्सिडर केलं जाईल जर तुमच्याकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन LMV लायसन असेल तर. अग्निवीर ट्रेडमन जे आहे ते 17.5 ते 23पर्यंत आहे. यामध्ये 1 ऑक्टोबर 1999 ते 1 एप्रिल 2005पर्यंत जन्मतारीख पाहिजे तुमची. याच्या आतले पाहिजे. 168 सेंटीमीटर हाईट पाहिजे तुमची. 76 छाती पाहिजे चेस्ट आणि फुगवून 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे. यासाठी फक्त तुम्हाला 10वी पास पाहिजे. ही ॲग्रिगेट पर्सेंटेज नको आहे, फक्त 33% प्रत्येक सब्जेक्ट म्हणजे तुम्हाला पाहिजे. त्यानंतर आहे अग्निवीर ट्रेड्समन 8th पास हाऊसकीपिंग अँड मेसकीपर ऑल आर्म 17.5 ते 23 1 ऑक्टोबर 1999 ते 1 एप्रिल 2005. याला पण हाईट तेवढीच आहे 168 सेंटीमीटर. छाती पण सेम आहे. क्लास 8 सिम्पल पास पाहिजे. 8वी पासचं सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडे फॉर्म भरताना. आणि तुम्ही जर अग्निवीर टेक्निकल जर असाल तर 17.5 ते 23पर्यंत 1 ऑक्टोबर 1999 ते 1 एप्रिल 2005. हाईट किती पाहिजे बघा, याचे 1 सेंटीमीटर कमी केलेले आहे, 167 सेंटीमीटर पाहिजे तुमच्याकडे. याला काय पाहिजे, 10+2 इंटरमिडिएट एक्झाम फिजिक्स पास पाहिजे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, इंग्लिश 50% पाहिजे आणि ॲग्रिगेट प्रत्येक सब्जेक्टला 40% मार्क पाहिजे तुमच्याकडे. और 10+2 इंटरमिडिएट एक्झाम सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अँड इंग्लिश फ्रॉम एनी रिकग्नाइज्ड स्टेट बोर्ड इन्क्लूड NOS अँड ITI कोर्स ऑफ मिनिमम 1 इयर. म्हणजे 12वी PCM पाहिजे प्लस जर ITI कोर्स असेल तरीही चालेल यासाठी. शेवटची जी आहे अग्निवीर क्लर्क स्टोअर कीपर तर 17.5 ते 23 1 ऑक्टोबर 1999 ते 1 एप्रिल 2005. याला हाईट बघा एकदम कमी केलेली आहे, 162 हाईट पाहिजे तुमच्याकडे आणि छाती 77 आणि फुगून 5 सेंटीमीटर वाढले पाहिजे. तर यासाठी क्वालिफिकेशन काय आहे, 12वी पास पाहिजे तुम्ही. आर्ट, कॉमर्स, सायन्स कोणत्याही स्ट्रीमने 60% मार्क पाहिजे तुम्हाला. ही अट आहे इथं, 60% मार्क पाहिजे. प्रत्येक सब्जेक्टला 50% मार्क पाहिजे. प्रत्येक सब्जेक्टला 50 मार्क पाहिजे तुम्हाला. इंग्लिश अँड मॅथ्स, अकाउंट्स, बुक किपिंग अँड क्लास 2 इज मॅन्डेटरी. म्हणजे ह्यामधला एक सब्जेक्ट पाहिजे तुमच्या. इंग्लिश आणि मॅथ्स किंवा अकाउंट्स किंवा बुक किपिंग हा सब्जेक्ट पाहिजे तुम्हाला 12वी. हे बघा इथं दिलेलं पण आहे. द अपर एज लिमिट हॅज बीन रिलॅक्स्ड फ्रॉम 21 इयर्स टू 23 इयर्स वन टाईम मेजर द रिकरिंग इयर 2022. ते फक्त 2022-23साठी ह्या वर्षी फक्त 21 ते 23 राहणार आहे. इथून पुढं 17 ते 21च फक्त राहील. फक्त तुम्ही जर सन ऑफ एक सर्व्हिसमॅन, तुमचे वडील जर सर्व्हिसमॅन असतील किंवा एक सर्व्हिसमॅन असेल तर तुम्हाला हाईटमध्ये थोडी 2 सेंटीमीटर दिले जाईल आणि चेस्टमध्ये 1 सेंटीमीटर सूट दिली जाईल. वजनामध्ये 2 सेंटीमीटर 2 किलो सूट दिली जाईल. स्पोर्ट्स पर्सन स्टेट हू रिप्रेझेंट डिस्ट्रिक्ट, कॉलेज, स्कूल, स्टेट, युनिव्हर्सिटी त्यांना पण आहे. आता स्पेशल फिजिकल स्टँडर्ड्स काय आहे बघा. ग्रुप 1साठी फिजिकल राहिली 1.6 किलोमीटर म्हणजे 1600 किलोमीटर रनिंग आहे. अप टू स्टिल 5 मिनिट 30 सेकंड. मार्क 60 राहणार आहेत.
पुलअप्सचं 10 जर काढले तर मार्क 40 राहणार आहेत. 9 फीट डिच नीड टू क्वालिफाय, झिगझॅग बॅलन्स नीड टू क्वालिफाय. फक्त हे क्वालिफाय होण्यासाठी 9 फीट डिच पाहिजे आणि झिगझॅग बॅलन्स पाहिजे. ग्रुप 2 साठी काय आहे, 1600 किलोमीटरसाठी 5 मिनिट 31 सेकंद ते 5 मिनिट 45 सेकंद. मार्क तुम्हाला किती मिळणार आहेत, 48 मिळणार आहेत. आणि पुलअप्स जर 9 काढले तर 33 मार्क, 8 काढले तर 27 मार्क, 7 काढले तर 21 मार्क, 6 काढले तर 16 मार्क. अशा पद्धतीने मेजरमेंट राहणार आहे. रिटर्न टेस्ट कधी होणार आहे, तर विल बी कंडक्ट मेडिकली फिट कॅन्डिडेट्स ॲट नॉमिनेटेड वेन्यू अँड टाईम. रिटर्न टेस्ट विल बी इनिमिटेड ॲट रॅली साईट थ्रू ॲडमिट कार्ड. तुमचं फिजिकलमध्ये समजा तुमचं ग्राउंडमध्ये जर सिलेक्शन झालं तर त्यांचं मेडिकल टेस्ट होईल 5 दिवसानंतर. आणि 14 दिवसाची मिलिटरी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ते टेस्ट केलं जाईल. त्यानंतर जे क्वालिफाय होणार आहेत त्यांना फक्त ॲडमिट कार्ड लेखीसाठी मिळेल. त्यानंतर तुम्हाला ते लेखीसाठी ॲडमिट कार्ड मिळेल आणि ते कुठं आहे कधी ते तुम्हाला त्या ॲडमिट कार्डमध्ये. आता फोटोग्राफ जर कॅन्डिडेट रिक्वायर्ड टू ब्रिंग फॉलोइंग डॉक्युमेंट सर्टिफिकेट ओरिजिनल विथ टू अटेस्टेड कॉपीज विथ द लेझर प्रिंटर. म्हणजे बघा जर सिलेक्शन झालं तर तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट काय घेऊन जायचे तर ते इथं दिलेलं आहे. ॲडमिट कार्ड पाहिजे तुमचं गुड क्वालिटी पेपरमध्ये प्रिंट केलेलं. फोटोग्राफ पाहिजे 20 कॉपी पाहिजे तुमच्या व्हाईट बॅकग्राऊंडनं, नॉट मोर दॅन 3 months ओल्ड. कंप्लीट फोटोकॉपी शॉपड फोटोग्राफर्स विल नॉट बी म्हणजे फोटोशॉप केलेला आहे किंवा काहीतरी त्यात चष्मा काढलेला आहे, नाव मोडलेला असल्या गोष्टी नको आहेत. व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये आत्ताचं लेटेस्ट 3 महिन्याच्या आतला तुमच्याकडे फोटो पाहिजे. ह्या सर्व गोष्टी जुने जे विद्यार्थी आहेत त्यांना माहीत असतील, पण हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला आहे की या गोष्टी नवीन जे विद्यार्थी आत्ता आलेले आहेत त्यांना माहीत नाही. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. तुमच्याकडे ॲपिडेट पाहिजे. हे ॲपिडेट तुम्हाला डाउनलोड मिळेल. नंतर तुम्ही ज्यावेळेस हॉल तिकीट काढता त्यावेळेस तुम्हाला हे ॲपिडेट मिळेल. एज्युकेशनल सर्टिफिकेटमध्ये तुमचे जे काय 10वीवरून भरणार असेल तर 10वी, 12वीवरून भरणार असेल तर 12वी, हे सर्व तुमचे एज्युकेशनल सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. जर कास्टचं तिथे जर काय उल्लेख असेल तर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. रिलिजन सर्टिफिकेट हे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन काय असेल मेन्शन तर ते पाहिजे. पण हे काही जणांना लागू असते, काही जणांना नाही. कॅरेक्टर सर्टिफिकेट हे पूर्ण सिलेक्शन झाल्यानंतर जे तुमचे डॉक्युमेंट आहेत. कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही सरपंच किंवा ग्रामसेवक किंवा पोलीस पाटील यांच्याकडून घेऊ शकता किंवा पोलीस स्टेशनचं पण ऑनलाईन निघते. अनमॅरिड सर्टिफिकेट पाहिजे विदिन लास्ट 6 months. रिलेशन सर्टिफिकेट जर असेल तर ते तुम्हाला तिथं कन्सिडर केलं जाईल. CC सर्टिफिकेट पण चालेल. NC सर्टिफिकेट असेल तर तेही घेऊन जाऊ शकता. ते व्हेरीफाय ज्यावेळेस होईल त्यावेळेस ते लागू होईल तुम्हाला. स्पोर्ट्स पर्सनचं पण तसंच आहे. स्पोर्ट्सचं जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर ते व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला लागू होईल. बोनस मार्क पण इथं दिलेले आहेत बघा. तुम्ही जर एक सर्व्हिसमॅन असाल तर 20 मार्क तुम्हाला भेटतील ह्याच्या GDसाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी. फक्त एक तुम्ही कुठलं तरी यातलं लागू करू शकता. स्पोर्टमनसाठी पण आहे, तिथं बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने सूट दिलेली आहे प्रत्येक ह्याच्यात. NCC सर्टिफिकेटला बघा तुम्ही ABC असेल तर 5 मार्क 10 आणि फ्रॉम CE म्हणजे तुमचं हे जे पेपर होणार आहे त्याच्यावरून हे ठरणार आहे. जर C सर्टिफिकेट असेल तर GDसाठी आणि बाकी टेक्निकलसाठी 15 मार्क भेटतील तुम्हाला. 1 year IT असेल तर 30 मार्क, 2 year IT असेल तर 40 मार्क बोनस मार्क मिळणार आहेत आणि डिप्लोमा होल्डर असेल तर 50 मार्क. हे तर बघा मॅक्झिमम बोनस मार्क्स दॅट कॅन बी गिवन ॲज इज 20 marks इवन इफ यू कॅन्डिडेट क्वालिफाय मोर दॅन 1 टाईप ऑफ बोनस एक्सपेक्ट अग्निवीर टेक्निकल. म्हणजे तुम्हाला 20 मार्क फक्त भेटतील. तुम्ही त्याच्यापेक्षाही जास्त जर क्वालिफाय होत असाल, परत 2-3 सर्टिफिकेट असेल तर तुमच्याकडे 2-3 क्वालिफाय होत असेल तर तुम्हाला फक्त 20च भेटतील. आता बघा काही विद्यार्थी काय करतात तर फॉर्म डबल भरतात. तर ह्यासाठी त्यांना स्पेशल इंस्ट्रक्शन दिलेलं आहे. कॅन्डिडेट कॅन अप्लाय इन ओनली 1 कॅटेगरी इफ एनीवन इज फाउंड रजिस्टर्ड फॉर मल्टिपल ट्रेड कॅटेगरी विल बी डिस्क्वालिफाय अँड विल नॉट बी कन्सिडर. हे बघा ह्याच पद्धतीने पोलीस भरतीला पण झालं की डबल ॲप्लिकेशन सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा त्या काही जणांना काढून टाकलं होतं. तर त्यामुळे तुम्ही शक्यतो एकच ॲप्लिकेशन करा. एकच होते सध्या. तुमचं जर आधार कार्ड एका अकाउंटला जर लिंक झालं तर एकच तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे. आणि अजून एक खूप महत्त्वाचे आहे, पर्सनल ईमेल ID मोबाईल नंबर इज मस्ट. ऑल इम्पॉर्टंट मेसेज विल बी सेंड इन ईमेल ID. हा ईमेल ID जो तुम्ही काढणार आहे तो लक्षात ठेवायचा. काही विद्यार्थी काय करतात ईमेल ID काढतात, फॉर्म भरतात, नंतर त्यांना लक्षात राहत नाही. एका महिन्यानंतर हॉल तिकीट येते. सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला मेलवरती दिल्या जाणार आहेत. त्यामुळे हे मेल तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आणि अजून एक महत्त्वाची, कॅन्डिडेट मस्ट कॅरी आधार कार्ड which could be authenticated biometrically at the rally site. Ensure other details are matching with the details mentioned in the documents and the online application. तुमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनवर जे नाव आहे ते 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर पाहिजे आणि तुमच्या आधारवरती ते सेम पाहिजे. तुमचं तिथं बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करणार आहे. तर हा प्रॉब्लेम सांगतो. हा प्रॉब्लेम 2 वर्ष झालं काही जणांना येतं की कोणाचं आधारचं डिटेल मॅच होत नाही. तर ते काय त्यासाठी काय करा तुम्ही आधारचं नाव आणि 10वीचं नाव सेम करून घ्या.
बट कुठलीही स्पेलिंग मिस्टेक आणि दहावीवरची जी जन्मतारीख आहे तीच करून घ्या तुमच्या डॉक्युमेंटवरती आहे ते जर मॅच झालं तरच तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. ग्राउंडवरती तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन होणार आहे. तर त्यामुळे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना पाहिजे रजिस्ट्रेशनची साईट आहे, तर तुम्ही इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आणि इथं 10वी तुमचं नाव टाकायचं आहे ॲज गिवन इन आधार अँड मेट्रिक्युलेशन सर्टिफिकेट. आधार आणि मेट्रिक्युलेशन सर्टिफिकेट सेम पाहिजे, म्हणजे 10वी आणि आधार सेम पाहिजे तरच तुमचं पुढे जाते. तर इथं जर तुम्ही आधार नंबर टाकला आणि तुमचं नाव टाकून जर रजिस्ट्रेशन केलं तर एकदा रजिस्ट्रेशन झालं तुमचं कन्फर्म. तर त्यानंतर तुम्ही अजून दुसऱ्या पोस्टला जर अप्लाय करण्यासाठी इथे आला तर ते रजिस्ट्रेशन होणार नाही. जर तुमच्या आधारचं तुम्ही शेवटच्या दिवशी जर फॉर्म भरणार असाल आणि तुमच्याकडे आधारमधील आणि 10वीमध्ये तफावत जर असेल तर तुम्हाला UID इनरोलमेंट नंबर टाकून रजिस्ट्रेशन करावं लागेल. हे कसं की UID इनरोलमेंट रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्ही आधारमध्ये दुरुस्ती केलेली जी पावती असते ती इथं तुम्हाला अपलोड करायची आहे, नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर शक्यतो तुम्ही आधार लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या अग्निवीरचं आणि आधारप्रमाणे नाव करून घ्या. तर हे लक्षात घ्या, ह्यावेळचा हा मोठा बदल आहे की आधार डिटेल तुमची मॅच केली जाणार आहे, बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन होणार आहे. त्यामुळे डबल फॉर्म येण्याचा चान्सच नाही आहे आणि शक्यतो पावतीवरती करू नका, थोड्या अडचणी येतात तुम्हाला. कॅन्डिडेट नेम, फादर नेम, मदर नेम, DOB इंटर्ड एक्झॅक्टली ॲज पर मॅट्रिक्युलेशन 10th सर्टिफिकेट. 10वी बोर्डप्रमाणेच आईचं नाव, वडिलाचं नाव, स्वतःचं नाव आणि जन्मतारीख ह्या सर्व गोष्टी पाहिजे तुम्हाला. आणि तुमचा जो होम ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट ॲड्रेस आहे तो एक्झॅक्टली ॲज पर डोमासाईल जिथला आहे तुमचं तिथलाच तुमचा पत्ता टाकायचा आहे फॉर्ममध्ये. ही अशा पद्धतीने पूर्ण या भरतीची तुम्हाला माहिती सांगितलेली आहे मी. फॉर्म भरायलाच तुम्हाला जमतच असेल तर तुम्ही भरू शकता. तर ही माहिती खूप गरजेची होती की सांगणं. यामध्ये काय काय बदल आहेत, म्हणजे आधारचं काही मुलं असतात की डबल रजिस्ट्रेशन करून कसं तर काहीतरी करून जातात, पण ह्या वर्षी तसं करू नका तुम्ही. आधार ऑथेंटिकेशन होणार आहे, ते तर तुम्ही सापडू शकता, त्यामुळे तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे जे योग्य आहे त्याच पद्धतीने फॉर्म भरा तुम्ही. तुमचं 10वीचं जे सर्टिफिकेट आहे त्याप्रमाणेच तुम्ही आधार कार्ड करून घ्या आणि त्याप्रमाणेच तुम्ही अर्ज भरू शकता. अशा पद्धतीने पूर्ण अग्निभरतीची तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. फर्स्ट टाईम ही भरती होत आहे तर त्यामुळे ह्या सूचना सर्व सूचना पाळा तुम्ही आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. इथून पुढे अशाच अपडेट तुम्हाला मिळत राहतील.